हे हाय, गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. सो स्टोरीची सुरुवात अशी होते की एक धीरज नावाचा मुलगा असतो. तो जंगलातनं चालत असतो व अंधारी रात्र होती, पाऊस पडत होता. रात्री सुमारास एक 9-10 वाजले असतील. रस्त्यावर कोणीही नव्हतं. चालत होता त्याला त्यांनी त्याच्या आजोबांनी सांगितलेली वेताळाची गोष्ट डोक्यात सारखी फिरत होती. ही वेताळ येतो, आपल्याला ऑप्शन्स देतो, मग ते ऑप्शन मधून जर आपण करेक्ट चूज केलं तर तो त्याचा निघून जातो, आणि जर चुकीचा ऑप्शन निवडला तो आपल्याला सोबत घेऊन जातो. हेच त्याच्या डोक्यात सारखं घुमत होतं. बरं, तो सरळ चालत होता, त्याला तो विचार येत होता. चालतोय अचानक त्याच्या समोर एक पिंपळाचं झाड आलं. वरनं अचानक एक आकृती त्याच्या समोर आली. आकृती थोडीशी भयानक होती दिसायला. त्याला कळलं की आता आपला पाला पडलाय वेताळाची. मग तो न घाबरता, त्याला आता कळलेलं की आपल्याला सामोरं जायचंय. न घाबरता त्यांनी वेताळाला एकच गोष्ट म्हणली, आता मला काय करायचंय? तर तो म्हणला, ठीक आहे, मी तुला आता एक प्रश्न विचारतो. त्याचं जर तू खरं उत्तर दिलंस तर मी तुला सोडून जाईन, आणि जर खोटं दिलंस तर याद राख, तुला माझ्यासोबत घेऊन जाईन. तर त्याला प्रश्न उपस्थित करतो की त्या माणसाला कुठल्या सिच्युएशनला सामोरं जायचं असेल तर त्याला धैर्य जास्त इम्पॉर्टंट आहे का बुद्धी? तर क्षणाचा विचार त्या धीरजने केला आणि तो म्हणला की धैर्य जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण का माणसाला जर एखादी सिच्युएशन आली आणि त्याच्याकडे बुद्धी असेल पण त्याला सामोरं जायचं जर वेळच नसेल तर त्या बुद्धीचा काय परिणाम, काय गरज? मग तो म्हणतो की धैर्य जास्त इम्पॉर्टंट आहे. नेता म्हणतो, बरोबर उत्तर दिलंस, आता मी माझा परत जातो. या गोष्टीत आपल्याला काय कळतं की वेताळ हा काही हार्म करत नाही. त्याला असं म्हणतात, त्याला लोकल लोक वेतोबा म्हणतात. तर अशी आख्यायिका आहे की तो त्या गावामध्ये राखण करतो. तो चांगल्याशी चांगला आणि वाईटांशी वाईट असतो. तर मी आता तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की मी कोणा बाबतीत बोलते. तर करेक्ट आहे, आपला पहिला सुपरनॅचरल एंटिटी इंडिया मधला फ्रॉम अ व्हेरी ओन महाराष्ट्र इज वेताळ. लोकल्स ऑल्सो कॉल्ड हिम ॲज वेतोबा. तर हा काय आहे, ही इज द सीईओ ऑफ सेलेस्टियल सुपरनॅचरल डिपार्टमेंट. ह्या असा एंटिटी आहे की त्याला सगळे छोटे मोठे पिसाच, चुडेल वगैरे घाबरतात. ही इज द सीईओ, ही गिव्स कमांड्स and every goes to listen to him. सो हा काय करतो की हा बाकीचे जे सगळे गोष्ट आहेत त्यांना शिस्तीत ठेवतो. मी आता तुम्हाला याचं उदाहरण देते. ते तर रिअल इन्सिडेंट म्हणणं, रिअल इन्सिडेंट ॲज सच नाही, रिअल प्रॅक्टिस. तर गावात आता तुम्हाला माहित असेल की काही लोकांच्या अंगात भूत येतं, तर त्यांच्यावर भूत असं म्हणतात की भूताने हवी झालं, तर एक्झॉर्सिझम परफॉर्म करायला लागतं. तर मग त्यावेळेस काय करतो, जो लोकल प्रीस्ट असतो, ज्याला लोक भगत म्हणतात, तर मग तो भगत ह्या वेताळाला आपल्या अंगात प्रवेश करायला लावतो. म्हणजेच काय, ही समन्स हिम अँड टेल्स हिम टू एंटर देअर बॉडी. म्हणजे जसा वेताळ त्यांच्या अंगात येतो, एक्झॉर्सिझम परफॉर्म होतं आणि ही कमांड्स द स्पिरिट्स इन देअर बॉडी टू गो अवे. आणि मग नंतर जशी स्पिरिट्स बाहेर जाते तसं वेताळ गोज अवे फ्रॉम द प्रीस्ट बॉडी. सो आता हा वेताळ आहे तो पार्टी बदलू आहे बरं का. ही इज नॉट ओनली ॲट द साइड ऑफ द घोस्ट, पण जेव्हा त्याला कळतं घोस्ट आर रॉंग, ही इज विथ द साइड ऑफ द प्रीस्ट. ॲज आय टेल यू त्याच्या आधी की तो प्रीस्टच्या अंगात जातो. तर आता वेताळाचे खरे मंदिर वगैरे आहेत. लोक त्याला पूजतात, लोक त्याला मानतात, लोक त्याला गावातला राखणदार म्हणून ओळखतात. तर आपल्याला म्हणजे मला माहिती आहे अशा ठिकाणी तर शहापूरला वेताळाचं देवस्थान आहे, मग ऐरोलीला आहे, आपल्या पुण्यामध्ये वेताळ टेकडी आहे, मग भोपगाव सांगलीमध्ये, तर ते पण वेताळाचं जागृत देवस्थान मानलं जातं. तर आहे ना आपला वेताळ, कुठला पण अनाबेल, लारना किंवा मग पेनीवाईज पेक्षा हॉरर आणि डेंजर, बट ही हेल्प्स ऑल्सो, ही इज नॉट bad. तर मग this was my video. So like, share, comment and subscribe and stay tuned for such more exciting videos.